नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. बघा, या चॅनलवर फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या वेगवेगळ्या रचना, शब्दार्थ आणि दररोज बोलल्या जाणाऱ्या वाक्यरचना यांचा आपण याच्यामध्ये सेशन घेत असतो. बघा, माझा अजून एक चॅनल आहे ग्रामरचा, त्याचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. ह्यावर मी फक्त ग्रामर रिलेटेडच माझे फक्त व्हिडिओ असतात आणि हा एका लेक्चरमध्ये एकच कन्सेप्ट असतो. त्याच्यामध्ये काय असं पूर्ण वाकड पसारा मी करत नाही. जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं तसं तुम्ही त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, आता आजचं जे सेशन आहे क्वेश्चन टॅग. बघा, तुम्ही हे ग्रामरमध्ये पाहिलं असेल, क्वेश्चन टॅग तुम्हाला 9वी 10वी 11वी 12वी पर्यंत क्वेश्चन टॅग हा तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारलेला असतो, हे की नाही. आता क्वेश्चन टॅग म्हणजे नेमकं काय आधी समजून घ्या. एक छोटासा प्रश्न जो की तुमच्या विधानार्थी वाक्याच्या शेवटी असतो. म्हणजेच बघा, हे तुमचं वाक्य स्वल्पविराम आणि नंतर मग इथं क्वेश्चन असतो, छोटासा एकदम प्रश्न आणि नंतर क्वेश्चन मार्क असतो. आता ह्याच्यामध्ये बघा, एखाद्या गोष्टीबद्दल खात्री करून देण्यासाठी बघा याचा अर्थ काय होतो. समोरच्या व्यक्तीकडून बहुधा संमतीच्या अपेक्षेने इंग्रजीत विधानार्थी वाक्याच्या शेवटी एक लहान प्रश्न जोडतात, त्याला क्वेश्चन टॅग. बघा, क्वेश्चन टॅग पण म्हणतात, टेल टॅग पण म्हणतात आणि शॉर्ट क्वेश्चन पण म्हणतात. लक्षात ठेवा. आज खूप आहे, आज खूप थंडी आहे, नाही असं आपण म्हणतो ना, त्यावेळेस बघा, इट इज व्हेरी कोल्ड टुडे. आज खूप थंडी आहे. त्याच्या पुढे नंतर काय, स्वल्पविराम, नंतर इज, त्याला नॉट आणि इट आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे आपण म्हणतो ना, अरे आज खूप थंडी आहे की नाही, आहे की नाही, हे असं आपलं झालं मराठीमध्ये. मग त्यावेळेस तुम्हाला काय, हे असं इंग्लिशमध्ये वापरायचंय. हा लक्षात. आता ह्याच्यामध्ये बघा, थोडस तुम्हाला एक लक्षात घ्यायचंय. होकारार्थी वाक्य असेल, बघा हे तुमचं काय होकारार्थी वाक्य, तर ह्याचा शॉर्ट क्वेश्चन का असणार, हा नकारार्थी असणार. काय, नकारार्थी. जर विधानार्थी वाक्य जर तुमचं नकारार्थी असेल तर हे शॉर्ट क्वेश्चन काय असणार, तुमचं होकारार्थी असणार आणि शेवटी क्वेश्चन मार्क. क्लिअर. आता आपण याच्या काही वाक्यरचना पाहू, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे क्लिअर झालं. तुला हे आवडत नाही, हो ना. बघा हे वाक्य मला इंग्लिश मध्ये कसं बनवणार. तुला हे आवडत नाही, हो ना. बट यू डोंट लाईक धिस, यू डोंट लाईक धिस, स्वल्पविराम. हे डोंट इथं निगेटिव्ह आहे म्हणून इथं काय, फक्त पॉझिटिव्ह, टू यू आणि क्वेश्चन मार्क. ओके, डू यू. तुला हे आवडतं, हो ना. तुला हे आवडतं, हो ना, म्हणजे यू लाईक धिस, स्वल्पविराम, डोंट यू. ओके. तो आजकाल अमेरिकेत राहत आहे ना. तो आजकाल अमेरिकेत राहत आहे ना. ही इज लिव्हिंग इन अमेरिका these days, स्वल्पविराम, isn't he आणि क्वेश्चन मार्क. बघा, त्याच्यानंतर आहे 17 तारखेला सोमवार आहे ना. म्हणतो ना आपण 17 तारखेला सोमवार आहे ना, आहे की नाही, राईट. मग त्यावेळेस काय, तुम्हाला याचे वाक्यरचना बनवायचे. द 17th is a Monday, isn't it, क्वेश्चन. ओके. त्याच्यानंतर पहा,
त्याने आपल्याला खरंच आश्चर्यचकित केलं नाही ना? त्याने आपल्याला खरंच आश्चर्यचकित केलं नाही ना? या वाक्यरचना. He really surprised us. आता हे सिंपल पास्ट टेन्स म्हणून इथं काय ना, स्वल्पविराम डिडंट ही. ओके, काल चेंज झालं की इथं तुमचं शॉर्ट क्वेश्चनचं पण चेंज होणार. त्या दोघांपैकी कोणालाही इंग्रजी बोलता येत नाही ना? त्या दोघांपैकी कोणालाही इंग्रजी बोलता येत नाही ना? बघा, वाक्यरचना खूप छान आहे. Neither of them. Neither of them can speak English. बघा, neitherचा अर्थ काय होतो? नकारार्थी. म्हणजे हे वाक्य तुमचं काय नकारार्थी. स्वल्पविराम कॅन, neither of them. ते म्हणलं तर काय दे घ्यायचं त्याचं. आता हे पॉझिटिव्ह येणार कारण की हे वाक्य तुमचं निगेटिव्ह आहे बोलणं. हा लक्षात. बघा, ह्या अशा वाक्यरचना आपण दररोज बोलत असतो, पण ह्यांना द्यायचं कसं किंवा मांडायचं कसं हेही तुम्हाला सांगितलेलं आहे मी. सोपं आहे, फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती होणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये काही तुम्हाला शंका वगैरे डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण तुम्ही ही माहिती पोचवा बऱ्यापैकी. त्यांच्याकडे टीव्ही नाही ना? त्यांच्याकडे टीव्ही नाही ना? They don't have a TV set. A TV set. Don't do they आणि क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर आहे तो हे खात नाही ना? तो हे खात नाही ना? म्हणजेच पहा, he doesn't eat fish. स्वल्पविराम निगेटिव्ह आहे म्हणून इथं पॉझिटिव्ह डज ही. जो करता आहे तो शेवटी घ्यायचा. त्याच्यानंतरचा पहा, तो शुद्ध मूर्खपणा होता, हो की नाही? तो शुद्ध मूर्खपणा होता, हो की नाही? पहा, दॅट वॉज अ प्लेन फुलिशनेस. वॉजंट इट आणि क्वेश्चन मार्क. वॉज आहे, वॉज हे होकारार्थी, तिथं निगेटिव्ह आणि दॅटच्या ऐवजी आपण तिथं इट घेतलंय. बघा, हे आपण क्वेश्चन टॅग चा अर्थ मराठीमध्ये आणि त्याच्या वाक्यरचना पाहिल्यात. त्याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हा कन्सेप्ट तुम्ही हा व्हिडिओ परत एकदा सुरुवातीपासून पाहून घ्या, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा आणि असाच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.